जिल्ह्यातील आंबेगाव असेल आणि शिरूर तालुका असेल त्यासोबत खेड तालुक्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याने हल्ले केलेत आणि हल्ल्यामध्ये अनेकांचे निष्पाप जीव गेलेले पाहायला मिळत आहे। 2 दिवसापूर्वी पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला, याच्यामध्ये 5.5 वर्षाची मुलगी सुद्धा मृत्यूमुखी पडली। आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत। दादा, खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे। बिबट्या मानव वस्तीमध्ये येत आहे आणि मानवावरती हल्ले करत आहे। आतापर्यंत या बिबट मानव संघर्षामध्ये जवळपास 54 बळी गेलेले आहेत। अवघ्या 10 दिवसामध्ये एक जुन्नर तालुक्यामध्ये 7 वर्षाच्या एका मुलाचा बळी गेला आणि पिंपरखेडमध्ये परवा 5.5 वर्षाच्या मुलीचा बळी गेला। हे दुर्दैव आहे। खरं तर वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदयांना राज्य आपत्ती घोषित करा, बिबट मानव संघर्ष ही राज्य आपत्ती घोषित करा म्हणून मी मागणी करतोय। परंतु महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना कबुतरांच्या संदर्भात बैठका तातडीनं घ्यायला वेळ आहे, पण 54 बळी जाऊन सुद्धा बिबट्याच्या संदर्भात ठोस कृती आराखडा बनावा यासाठी माननीय मुख्यमंत्री अजून बैठक घेत नाहीयेत आणि याला राज्य आपत्ती घोषित करत नाहीत। आज वन खात्याची जर बघितली तर वन खातं हे अंडरस्टाफ आहे। जवळपास त्यांचं जे क्षेत्र आहे, वन क्षेत्र जे आहे आणि बिबट प्रवण क्षेत्र जर आहे, याचं एक व्यस्त प्रमाण बघितलं तर जवळपास 900 ते 1000 बिबटे जुन्नर वन विभाग क्षेत्रात आहेत आणि त्यामुळे एकीकडे बिबट्याच्या नसबंदीसाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतोय। जो प्रस्ताव आता वन्य म्हणजे वाईल्ड लाईफ कडे आहे आणि जो केंद्रीय वन विभागाकडे होणं अपेक्षित आहे, यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तेवढाच पाठपुरावा करणं हे अपेक्षित आहे। त्याचबरोबर राज्य आपत्ती घोषित करून वन विभागाला आवश्यक असणारी साधन सामग्री असेल, मग ते पिंजरे असतील, ते थर्मल ड्रोन असतील, ते 4x4 व्हेकल्स असतील, या सगळ्या गोष्टी त्यांना मुबलक प्रमाणात मिळणं आवश्यक आहे। त्याच पद्धतीने त्यांना स्टाफ मिळणं तेवढं आवश्यक आहे। पण या सगळ्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे दुर्दैवानं लहान लेकरांना आपला जीव गमवावा लागतो। या बिबट्याचे हल्ले हे वारंवार होत चाललेले आहेत आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती की आपण बिबट मानव संघर्ष ही राज्य आपत्ती घोषित करावी। जर केरळ सारखं लहानचं राज्य हत्ती आणि मानव संघर्षामध्ये राज्य आपत्ती घोषित करतं, त्या पद्धतीनं बिबट मानव संघर्षामध्ये राज्य आपत्ती घोषित करावी। जे सोलर कंपाऊंडची, सोलर फेन्सिंगची जी स्कीम आहे, या सोलर फेन्सिंगच्या स्कीमला पूर्णपणे सबसिडी ही देण्यात यावी, कारण आजही सर्वसामान्य शेतकऱ्यांना या सोलर फेन्सिंगचा एक मोठा भार हा सर्वसामान्य शेतकऱ्यांवरच येतो। एक वस्तुस्थिती आहे की बिबट्याने आजकाल ऊसाचं जे क्षेत्र आहे, हे लपण ऊसाचं क्षेत्र जे आहे, लपण आहे, आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस हे एकमेव पीक आहे ज्याला जे नगदी म्हणजे आम्हाला एक त्याचा एक आश्वस्त आहे, त्याच्या बाजारभावाविषयी आश्वस्त आहे। त्यामुळे ऊस तर आम्ही लगेच बदलू शकत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त बिबट्यांचं ट्रान्सलोकेशन वंतारा सारख्या ठिकाणी आता आपण या संदर्भात पाठपुरावा केला। वंताराने याला सकारात्मक हे दाखवले, 100 बिबट्यांचं स्थलांतर करण्याची आपण मागणी करतो। याला राज्य शासनानं एक स्पीडअप करणं आवश्यक आहे आणि राज्य आपत्ती घोषित करून या बिबट मानव संघर्षाच्या बाबतीमध्ये ठोस कृती आराखडा करणं गरजेचं आहे। खरं तर आज आपण पहिली शिष्टमंडळाची जी बैठक आहे निवडणूक आयोगासोबत झाली, त्यासोबत राज ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते। सगळ्याच पक्षांनी या संदर्भामध्ये एक निष्पक्षपाती निवडणूक व्हावी यासाठी ही प्रत्येकाची मागणी। आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधले घोळ हे अजूनही समोर येत आहेत आणि यामुळे या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक पारदर्शक निवडणूक प्रक्रिया असावी ही प्रत्येक राजकीय पक्षाची मागणी असणं आवश्यक आहे। त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे यामध्ये सामील झाले, याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारच मानतो। जेव्हा पाहिलं की खरं तर शिरूर असेल, आंबेगाव असेल, या तालुक्यात आज अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला जे तुमच्या पक्षामध्ये होते। हा नक्की प्रवेश का झाला याची जर आपण पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मला वाटतं यातल्या अनेक गोष्टींचा उलगडा हा नक्की होईल आणि ज्यांनी कोणी भारतीय जनता पक्षाची साथ करण्याचा निर्णय घेतला असेल, या प्रत्येकानं कोणत्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घ्यावा लागला, ही जर परिस्थिती आपल्या माध्यमातून आपण समोर आणली तर कशा पद्धतीनं एक दबावाचं राजकारण, हे सगळीकडून दबावाचं राजकारण करणं किंवा व्यावसायिक दृष्ट्या किंवा इतर दृष्टीनं कोंडी करण्याचा प्रयत्न करणं, हा एक प्रयत्न होतोय का, ही शंका यायला नक्कीच वाव आहे। खरं तर घायवळांना रोहित पवारांनी कुठेतरी पासपोर्ट दिला असं राम शिंदेने म्हटलंय। कसं आहे, गृह खात्यावरचं जे अपयश आहे हे एकमेकांवर ढकलणं हा प्रकार सुरू आहे। आज आपण सगळीकडेच बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चिंताजनक अशी परिस्थिती संपूर्ण राज्यातच आहे। आज ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये चोरीच्या वाढलेल्या घटना जर असतील किंवा शहरी भागांमध्ये कोयता गँग सारखे प्रकार असतील, हे जर राजरोसपणे हे जर प्रकार घडत असतील, परवा ही एका केंद्रीय मंत्र्यांना पत्रकार परिषदेतून या प्रश्नाचं उत्तर न देता निघताना
मी आपल्याच माध्यमातून पाहिलं. जर अशा पद्धतीनं गुन्हेगारांविषयी केंद्रीय मंत्री जर बोलायला धजावत नसतील तर नक्की पाणी मुरतंय कुठं हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येईल ना. राज्यामध्ये कुठेतरी बूथ कॅप्चरिंग झालं असं जयंत पाटलांनी विधान केलं. तर नक्कीच माननीय जयंत पाटील साहेब हे जेव्हाही बोलतात तेव्हा पूर्ण अभ्यासाअंती हा संपूर्ण हे करता आणि निवडणूक प्रक्रियेच्या काळातले काही व्हिडिओज हे सोशल मीडियामध्ये जे व्हायरल होत होते ते जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जसं बूथ कॅप्चरिंगच्या ज्या काही शक्यता आहेत, ज्या शंका आहेत, याला पुष्टी देणारेच अनेक व्हिडिओ आपल्या समाज माध्यमातच आलेले होते. आपल्या माध्यमातून याविषयी अनेकदा भाष्य झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं जयंत पाटील साहेब जे बोलले ते अभ्यासपूर्ण. आव्हाडांनी विलास भुमरेंचाच व्हिडिओ सादर केलाय निवडणूक आयोगामध्ये. जर सत्ताधारी पक्षातला किंवा सत्ताधारी युतीतला एक आमदार जाहीर कार्यक्रमामध्ये मी 20,000 मतं बाहेरून आणली असं म्हणत असेल तर या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण होते ना. मी 20,000 मतं बाहेर आणली असं स्वतः आमदार महोदय, हे मी आपल्या माध्यमातूनच पाहिलं, स्वतः आमदार महोदय सार्वजनिक व्यासपीठावर बोलतायत. मग या एकूणच निवडणूक प्रक्रियेविषयी नक्कीच शंका आहे. म्हणजे आज तुम्ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण उभे राहून बोलतो, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आजही सर्वसामान्य जनतेला जर आपण विचारलं तर सर्वसामान्य जनतेला आजही आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य आहे का, हा जर प्रश्न आपण विचारलात तर आमदार भुमरे जे म्हणाले तसंच काही आंबेगावमध्ये सुद्धा झालं की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. नक्की ज्याबद्दल पाहिलं की खरं तर ज्याप्रमाणे विलास भुमरे जे बोलले ते जर आंबेगाव जुन्नरमध्ये घडलंय का अशी शंका उपस्थित केलेली आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे अतुल स्वामी सुनील टीव्ही मराठी, शिरूर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.